तुमचा आमचा जागरदीप. नमस्कार रसिक श्रोते हो, नुकताच ज्यांना अनुवादित पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला त्या सर्जनशील लेखिका व अनुवादिका सोनाली नवांगुळ यांची अनुजा संखे घोडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2021च्या दीपत्कार या सदराच्या आजच्या तिसऱ्या भागात. नमस्कार. साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2021च्या दीपत्कार या सदरात मी अनुजा आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत इथे म्हणजे ऐकणाऱ्या प्रत्येकाला ज्या अतिशय सुपरिचित आहेत किंवा अतिशय जोडल्या गेल्या आहेत आपल्याशी असं वाटेल, अर्थात स्पर्शज्ञान या ब्रेल वृत्तपत्र पाक्षिकाच्या उपसंपादिका म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि ज्यांना नुकताच साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर झालाय अशा सोनालीताई नवांगुळ. ताई नमस्कार, कशी आहेस? नमस्कार, एकदम छान आहे अनुजा. तर आता हे जो तुला जो पुरस्कार जाहीर झालाय तो खरं तर मी तुला कोणताही प्रश्न विचारण्याच्या आधी एक माझी एक प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त करते की म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्या वेळेला हा तुला म्हणजे जाहीर झाला पुरस्कार त्यावेळेला असं कुठेतरी वाटलं की हा कुठेतरी मला पण मिळतोय, म्हणजे मला मिळाल्यासारखं मला आनंद झाला. कारण कुठेतरी आपलं अपंगत्व हा मधला धागा असेल किंवा लेखनाचा मधला धागा असेल किंवा आपला संघर्ष कुठेतरी कसा तरी जुळतो आणि त्याच्यामुळे आपला वाटतो ना की खरंच तुझ्या एवढाच मला पण आनंद झाला होता आणि तुझं त्यासाठी सगळ्यांतर्फे खूप मनापासून भरपूर अभिनंदन. मनापासून आभार. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात विस्तारित, त्यामुळे तुम्ही मला इथे सामावून घेताय, मला बोलवलं, आपण गप्पा मारणार आहोत दोघी जणी, मला खूप छान वाटतंय. आता ताई, आता ज्या म्हणजे निमित्ताने आपण बोलतोय तुझ्या साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो मिळाल्यानंतरची तुझी भावना काय आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे नॉर्मली ऐकलंय आम्ही सगळीकडे, पण तरी सुद्धा लाईव्ह तुझ्याकडून ऐकायला मजा येईल. हो, खरं सांगायचं तर ना, मला आता वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा कार्यक्रम होत आहेत आणि ते कार्यक्रमात निवेदन करत असतात की केवढा मोठा हा पुरस्कार आहे आणि कसं, आणि मला ते चित्र बदललेलं दिसतंय ना महिन्याभरात. म्हणजे मी पूर्वीही लिहित होते गेली 13 वर्ष आणि आताही मला तेच करायचंय, पण हा पुरस्कार मिळाल्यामुळे एकाएकी मी चांगलं लिहिते आणि मी दर्जेदार काम करते असं आणखी सुद्धा बऱ्याच जणांना वाटायला लागलं. पूर्वी अनेक जणांना वाटतच होतं, म्हणून मला कदाचित चांगली कामं मिळत गेली, पण आता ते मोठ्या पर्स्पेक्टिव्हवर कळालं. पण त्यामुळे ते माझ्याकडे पाहण्याच्या नजरा बदलल्यात आणि ते इतक्या आदरानं आणि इतक्या कौतुकानं आणि इतक्या अपेक्षेनं माझ्याकडं सगळ्या कार्यक्रमांमध्ये लोक बघतात की मला खरं सांगायचं तर पोटात खड्डा पडतोय. त्यामुळे ना कधी कधी असं होतं की आपल्याला सगळा लहान मुलासारखा आनंद चुकून घ्यायचा असतो, पण ते जबाबदारीची जाणीव, पोटातली ती भीती की अरे ज्या परफॉर्मन्ससाठी पुरस्कार मिळालाय तर तो नीट करता येईल ना, आपण नीट वाचू लिहू ना, आपल्याला आणखी नव्या नव्या पद्धतीनं विषय समजून घेता येण्याची संधी मिळेल ना, आणि आपण या कौतुकाच्या याच्यात थोडेसे लिथार्जिक तर होणार नाही ना, अशा सर्व बाजूनी भीती सुद्धा वाटतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की निव्वळ प्रचंड आनंद, आपण माणूस इतका विविध तऱ्हेनं विचार करतो की तो तितकाच पूर्ण आनंद मला वाटतं फक्त लहान मुलाला होऊ शकतो, कारण त्याच्यासमोर भविष्याची भीती नसते. पण आपण वाढलेल्या वयात असताना आपल्याला ना भीतीच अधिक वाटते. आनंद होतो पण त्यातून भीतीचा जन्म जरा जास्ती झालाय, जबाबदारीचा झालाय, जास्त येत जाते, त्याची जाणीव होत जाते. पण आता ज्या पुस्तकामुळे म्हणजे मध्यरात्री नंतरचे तास हे जे मूळ लेखिका, तमिळ लेखिका ज्या आहेत सलमा, त्यांचा पुस्तकाचा तू अनुवाद केला आणि तो मध्यरात्री नंतरचे तास. तर या पुस्तकाबद्दल मला जरा सांग ना, की म्हणजे कसं तुला पुस्तक मिळालं, कसं आलं, कसं तुझ्याकडे, आणि अनुवाद करावा असं का वाटलं, किंवा ही पूर्ण प्रोसेस तुझी पुस्तकाबद्दलची.
ओके. आता पहा की मध्यरात्रीनंतरचे तास येण्यापूर्वी माझं पहिलं ड्रीम रनर हे पुस्तक आलं होतं. त्यामुळे अनुवादित पुस्तक आपण करू शकू असं मला तेवढा जो कॉन्फिडन्स आहे तो आला होता. पण एकदा अनुवाद आला म्हणजे तुम्हाला अनुवाद जमून गेला असं काही नसतं. कारण विषय वेगवेगळा असतो, ते सांगणारी माणसं वेगळी असतात, लिखाणाचा फॉर्म वेगळा असतो, की कधी ते आत्मकथन असतं, कधी ती कादंबरी असते, कधी ते अनुभव असतात, कधी ती नुसती कविता असते विविध विषयांवरची, सामाजिक विषयांवरची असेल, रोमॅन्टिक असेल. तर या सगळ्याच भावभावना अनुवादित करताना तुमचा वेगळा कस लागतो. त्यामुळं आधीचं काम तुम्हाला कॉन्फिडन्स देतं, पण तुम्हाला हुकमी युक्ती देत नाही की आता पुढच्या अनुवादात तुम्ही तरुण जाल. तर हे पुस्तक मला आलं ते कविता महाजनकडनं आलं. आणि त्यावेळी तिनं मला असं सांगितलं की सोनाली, भारतभरातल्या 40 प्रादेशिक लेखिका आपण मराठीत आणत आहोत. मनोविकास प्रकाशनानं हा मोठा घाट घातलेला आहे. म्हणजे कविता महाजनच्या आग्रहामुळे. खरं तर याला रिस्पॉन्स कसा मिळेल नाही याची काहीच खात्री नाही, कारण अशा भारतभरातल्या वेगवेगळ्या भाषेत लिहिणाऱ्या लेखिकांचं जे म्हणणं आहे त्याला वाचक कितपत असेल, कारण हा नवाच मॅटर आहे ना. तर त्याची काही खात्री नाही. अशा वेळी मनोविकास प्रकाशनानं सुद्धा साहित्य प्रेमापोटी हा जुगार खेळायचा ठरवला होता. आणि कविता महाजन ही अत्यंत बंदिस्त म्हणजे बंदिस्तपणे काम करून घेणारी, म्हणजे तुम्हाला कामात इकडे तिकडे न बघू देणारी अशी संपादिका आहे. ती तुमच्याकडनं करून घेतेच. तर तिनं मला हे सांगितलं की मग संथाळी असेल, उडिया असेल, हिंदी किंवा अशा वेगवेगळ्या भाषांमधलं, कन्नड, मल्याळम, तर वेगवेगळ्या भाषांमधल्या ज्या कादंबरीकार आहेत, कविता करणाऱ्या आहेत, चळवळ करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा त्या पत्रकार आहेत, तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेत जे लिहिलं ते मराठीत आणणं आवश्यक आहे. कारण भारतातल्याच वेगवेगळ्या भागात इतकी विविध प्रकारची संस्कृती नांदते की त्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ आहोत. आपण बाहेरच्या देशांमधलं सगळं समजून वाचतो, पण आपल्या आसपासच्या भागातल्या विविध राज्यांमधल्या स्त्रिया त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काय तऱ्हेचा बुलंद आवाज काढतायत हे आपल्याला काही फार ठाऊक नाहीये. त्यामुळे या 40 लेखिकांना एकत्र मराठीत आणण्याचा प्रकल्प आहे. त्यापैकी सलमा नावाची तमिळ लेखिका मी तुझ्याकडे सोपवतेय. तिचं मूळ पुस्तक तमिळ असलं आणि ती कादंबरी असली तरी ती इंग्रजीमध्ये 578 पानांची आहे. मजबूत काम करावं लागेल. काही अडलं तर मी आहेच, बैठक मारून तुला हे सगळं बघावं लागेल. बापरे. तर मग तिनं माझ्याकडे हे काम सोपवलं आणि काम करता करता मला कळलं की आव्हानात्मक आहे म्हणजे काय आहे. म्हणजे ऑस्कर पिस्टोरियसचा केलेला अनुवाद मला इथे उपयोगी पडणार नव्हता हे मला कळालं. पण मग ते इंग्रजी पुस्तक जेव्हा तू वाचलं, म्हणजे आता तू वाचलं आणि तू ठेवलं, मग तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? कारण म्हणजे मी पण आता ते पुस्तक अजून माझं अद्याप पूर्ण जरी झालेलं नसलं तरी आतापर्यंत जे वाचलंय, मला ते अनुवाद झालेलं पुस्तक डायरेक्ट मला मिळतंय. पण ते मी वाचत असताना माझ्या मनात एक बाई म्हणून जे संघर्ष किंवा जी आंदोलनं उठतात, एक अनुवाद करायचा आहे आपल्याला, त्या दुःखाला आपण म्हणजे कोणापर्यंत तरी आणखी पोहोचवणार आहोत. तर ही जेव्हा तू मध्यस्थ बनतेस त्यावेळेला तुझी म्हणजे भावनिक अवस्था काय होती तेव्हा, जेव्हा तू पुस्तक खाली ठेवलं किंवा आता वाचून तर झालं, आता पुढे ब्लँक व्हायला? मी तुला सांगते की ही कोण सलमा नावाची लेखिका आहे तिच्याबद्दल मी आधी वाचून काढलं. कविता ताईंनी तिच्यावरचे काही लेख पाठवले होते, काही प्रमाणात मला गुगलवर तिच्याबद्दलची माहिती मिळाली आणि मला असं कळलं की अत्यंत क्लोज्ड कम्युनिटी, मुस्लिम कम्युनिटीमध्ये म्हणजे कर्मठ अशा त्या तिरुवनकुरुची नावाच्या तामिळनाडू मधल्या एका छोट्याशा गावात राहणारी ही सलमा हे सुद्धा तिचं पेन नेम आहे. तिचं प्रत्यक्ष नाव काहीतरी वेगळं आहे आणि हुकैया किंवा आणखी काही काही मोठं नाव आहे ते. तर तिनं हे तिच्या पेन नेमनी लिहायला सुरुवात केली. याचं कारण असं आहे की त्यांच्या त्या छोट्याशा कर्मठ गावामध्ये त्या मुस्लिम जमातीमध्ये त्यांच्या विशेष असणाऱ्या मुलीची मासिक पाळी झाली की तिनं घराबाहेर पडायचं नाही, तिचं शिक्षण बंद, मनोरंजनाचे कार्यक्रम बंद, तिनं 4 लोकात मुक्तपणे उठणं बसणं बंद आणि तिचं लग्नच करून टाकायचं थेट, असाच तिथला रिवाज होता. आणि सलमानं आपलं ताबडतोब लग्न होऊन म्हणजे या 2000 नंतरच्या म्हणजे 2010-2015ची गोष्ट करतो.
त्याच्या आधीची गोष्ट आहे. सलमाचा जन्म साधारण 1964-62 काहीतरी आहे. तर म्हणजे सलमान जे तिचं म्हणजे ती त्यावेळी तिनं पुस्तक 2004 मध्ये पब्लिश केलेलं आहे हे मुळात इंग्रजी पुस्तक. बरोबर. तर ती तिच्या बालपणाविषयी बोलते, म्हणजे ती एकूण साधारण 50-60 या काळाविषयी बोलते. सॉरी 60 आणि 70 या काळाविषयी बोलते ती. ओके. मग त्याच्या पुढे म्हणजे ते 70चं दशक आणि 80चं दशक हे जे आहे हे तिच्या वाढीचा काळ होता. आणि त्या काळात आजूबाजूची राजकीय परिस्थिती पहा, आपल्याकडे अजून ते महिला आंदोलनं वगैरे पोहोचलेली नव्हती. आणि 1975 नंतर आपल्याला थोडं कळायला सुरुवात झाली याबद्दलची, पण ते सुद्धा वरच्या सुशिक्षित वर्गांमध्ये हे सगळं वारं पोहोचलं होतं. खालच्या वर्गातल्या स्त्रीला याचा काही पत्ताच नव्हता की काय जागतिक स्तरावर स्त्री स्वातंत्र्याबद्दल आणि समानतेबद्दल चाललेलं आहे ते. तर त्यामुळं ऑफकोर्स सलमाच्या छोट्याशा गावात हे काही पोहोचलंच नसणार. आणि आजूबाजूची राजकीय स्थिती त्याच्यात थेट मांडलेली नाहीये, पण श्रीलंका तमिळियन युद्धाचा काळ आणि बाकी सगळा काळ हा तिथं थोडा जाणवतो. तो सलमाच्या मुख्य लेखनाचा भाग नाही, पण त्यांच्या गावातले पुरुष वेगवेगळ्या नोकऱ्यांकरता जेव्हा मुस्लिम कंट्रीजमध्ये किंवा श्रीलंकेसारख्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांचा पडसाद हा गावातल्या त्यांच्या छोट्याशा घरात राहणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर पडणारच असतो. तर सलमानं हे सगळं वेगळ्या पद्धतीनं कादंबरीत सांगितलंय, पण प्रत्यक्षात सलमाच्या आयुष्यात असं घडलं होतं की तिचं शिक्षण बंद करण्यात आलं, त्यामुळे 9वी नंतर पुढे शिकायला स्कोप नव्हता. घरात ती डांबली गेली, पण तिनं 9 वर्ष स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं की मी बाहेरच येणार नाही, मला लग्नच नाही करायचंय. आणि त्यावेळी ती कविता करत राहिली, ती लिहित राहिली, पण त्यावेळी ती इतकी लिहिण्यात इतकी म्हणजे हळूहळू तिला सापडत होतं एकांतवासात की आपल्याला काय वाटतंय, आपल्या शरीरात काय बदल होत आहेत, आपली मासिक पाळी झाली आहे, आपल्याला कुणाविषयी आकर्षण वाटतंय, आजूबाजूच्या बायका कशा वागतायत बोलतायत, त्यांच्यामध्ये काय घडतंय, हे सगळं ती ऐकत होती. आणि ती एका छोट्याशा खिडकीतून गल्लीच्या एका त्या छोटीशी गल्ली दिसत राहायची समोर, तिकडे बघत राहायची आणि तिथून सारं जग कवेत घ्यायचा ती प्रयत्न करायची आणि विचार करत राहायची. तर त्यावेळी मग नंतर 9 वर्ष विरोध करून सलमाचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा ती कविता करत राहिली. तिला तिच्या ब्लाउज मध्ये कॉट खाली, संडासात आणि कुठे अशा कपड्यांमध्ये अशा कविता लपवून ठेवाव्या लागायच्या, कारण स्त्रीनं अशा प्रकारे कविता लिहायला परवानगीच नव्हती. आणि सलमाची कविता ही अधिक मुक्त होती. आणि मग सुरुवातीचा सलमाचा उद्गार कविताच होता. सलमाच्या आईनं आणि भावानी ते तुकडे गायब व्हायला लागले घरात, कारण घरात कुणालाच पसंत नाहीये तिनं काही असं लिहिणं. मुळात स्त्रीनं लिहिणं हेच बरोबर असू शकत नाही त्यांच्या मते. तिनं गृहस्थी करावी, मुलं सांभाळावी, एवढंच करावं. पण सलमाच्या आई आणि भावानी बाहेरच्या मोठ्या शहरामध्ये त्या सगळ्या कविता एका प्रकाशकाला नेऊन दिल्या, प्रसिद्ध केल्या. आणि त्या कवितेला जेव्हा मोठा पुरस्कार मिळाला काव्यसंग्रहाला, तेव्हा पत्रकार शोधत तिला घरी आले. तेव्हा सलमाचा पहिल्यांदा फोटो प्रसिद्ध झाला आणि सलमा म्हणजे कोण हे सगळ्यांना कळलं. आणि सलमाच्या संघर्षाला तिथपासून धार तयार झाली. आणि मग पुढे जाऊन सलमा त्या गावाची सरपंच झाली. अनेक मुलींची अवेळी होणारी लग्न थांबावीत म्हणून तिनं प्रयत्न केला, त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रयत्न केला, स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी प्रयत्न केला, मनोरंजनासाठी आवाज उठवला. परंतु सलमा आणि सलमासारख्या आणखी काही कवयित्री होत्या ज्या स्त्रीच्या लैंगिक इच्छा आकांक्षांबद्दल सुद्धा बोलत होत्या, दैहिक आवाजाबद्दल सुद्धा बोलत होत्या. म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं, त्यांना जीवेनिशी मारू, बलात्कार करू, तुमच्या जमातीतून बाहेर काढू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या. आणि सलमाच्या घरी सुद्धा सलमाला तसा बऱ्यापैकी त्रास झाला, पण तरीही सलमा लिहित राहिली. आणि मग कवितेपुरती मर्यादित न उरता तिनं आपल्या समोर मध्यरात्री नंतरचे तास सारखी कादंबरी ठेवली, ज्याच्यामध्ये तर अत्यंत विस्तृत प्रमाणात स्त्रियांच्या मनातल्या भावभावनांचा उद्गार तिनं व्यक्त केला आहे. खरंच अक्षरशः म्हणजे तू जे जे प्रकार सांगितले त्या प्रत्येक प्रकारच्या एका पात्रातून, म्हणजे याच्यामध्ये एक नायिका अशी दिसत नाही,
याच्यामध्ये पॅरलल एकीची स्टोरी सांगत असताना आपोआपच सोबत दुसरीची गोष्ट उलगडत जाते आणि ते अक्षरशः मन म्हणजे हेलावून टाकणारी किंवा विषण्ण करणारी जाणीव म्हणजे झिरपत राहते. म्हणजे मी जोपर्यंत आता आलीये तोपर्यंत ते खरंच तसं होत आहे. पण ताई एकूणच म्हणजे आता आपण तुझ्यापर्यंत जर म्हणजे आता यायचं ठरलं तर आपण लिहू शकतो किंवा आपण लिहिलं पाहिजे, कारण आपली सुद्धा एक म्हणजे अवेळी बालपणी तुझा अपघात झाला आणि अपंगत्व आलं. त्या अपंगत्वामुळे एका ठिकाणी असं बांधल्या गेल्यासारखं होतं, ना खेळणं राहिलं ना काहीच नाही. तर मग लिहिणं आपण लिहू शकतो किंवा लिहायला हवं ही जाणीव कधी आली तुझ्या मनात, कशी निर्माण झाली? ओके, मी या प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याला जोडून माझं उत्तर संपवताना हाच प्रश्न मला तुला सुद्धा विचारायचा आहे की हे किती अवघड होतं की तू थेट पत्रकारितेचं प्रशिक्षण घेतलंस आणि बाकी काय काय तू जे करू पाहिलंस ते मलाही माहिती नाहीये, त्यामुळं तुला सुद्धा तुझा आवाज कसा सापडला हे मला विचारायचं आहे. तर मी माझं उत्तर देते, पण तू तोपर्यंत तुझ्या उत्तराची तयारी कर. की मला खरं तर म्हणजे की मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकालाच दुसऱ्याचं अपंगत्व त्यातले त्यात सुसह्य असेल असं वाटतं. म्हणजे मला आता अचानक विचार करताना स्वार्थीपणानं हाही मनात विचार आला की ओके, अनुजाला ऍटलिस्ट पाय होते, तिला पाहिजे तेव्हा ती बाहेर जाऊ शकली, ऍटलिस्ट बाहेरच्या जगाचे आवाज ऐकू शकली, पाहणं वगळू दे, पण ते आवाज ऐकणं, ते वास घेणं हे सगळं ती करू शकली. मी चालता न येण्यामुळं बाहेरचं सगळं जगच माझ्यासाठी पूर्णपणे बंद झालं. असा विचार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की तरी आपल्या अपंगत्वामुळे संवेदनांचा एक वेगळा शोध घेण्याची कदाचित ताकद आपल्यामध्ये आली किंवा उर्मी जी आहे त्या उर्मीला आपण ओ दिली. तर तू ती कशी दिलीस हे मला सांगच, पण मला असं वाटतं की मी एका जागी राहून आजूबाजूचे लोक, सुरुवातीचा जो काळ असतो ना की लोक तुम्हाला बघायला येतात, सहानुभूतीयुक्त बघतात आणि तुम्हाला आजार्यासारखं ट्रीट करतात आणि अनेकदा तुम्हाला म्हणजे त्यावेळी तुम्हाला हे वाक्य सापडलेलं नसतं की अपंगत्व हा माझा आजार नाहीये, ही माझ्या शरीराची स्थिती आहे, तुम्ही मला आजारी माणसासारखं वागवू नका, हे त्यावेळी सापडलेलं नव्हतं. कारण की आपण आपलं काम करायला लागल्यावरच आपल्याला हा आवाज सापडलेला आहे की आपल्याला नेमकं काय म्हणायचंय. पण त्यावेळी फक्त हे आपण बघतच होतो. मी गोंधळातच होते, माझं शिक्षण चालू होतं, मी अभ्यास करायचे आणि मला काही निराश वाटायचं नाही, कधी कधी राग यायचा, रडू यायचं, पण ते खूप कमी वेळा झालं. पण मला एक आठवतंय की आधीमध्ये आम्ही चिपळूणला दर मे महिन्यात माझ्या आजोळी सुट्टीला जायचो. एक महिना माझ्या सगळ्या मावशा, मामा, आजी आजोबांच्याकडे आम्ही सगळे एकत्र असायचो आणि तिथं सगळी आजी आजोबांची आम्ही नातवंड एकत्र असायचो. तिथं कधीतरी मला प्रश्न विचारलेला आहे की माझे कपडे का ओले होतात. लहान मुलंच ना, म्हणजे माझ्यापेक्षा लहान सुद्धा भावंड होती, माझ्यापेक्षा मोठी एकच ताई होती, तर त्यामुळे सगळी लहान आहेत ती विचारणारच ना. तर मला खूप ऑकवर्ड वाटायचं, म्हणून मी एका जागून हलायचीच नाही. तर पण त्यांच्या बरोबर जुळवून कसं घ्यायचं, मग त्यांना मी आवडती पण वाटले पाहिजे ना. तर मग मी त्यांना गोष्टी सांगायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांना कोडी सांगायचे, जोक्स सांगायचे. तर मला असं वाटतं की आपण आपल्यामध्ये माणसं समोरची नॉर्मली एंगेज राहावीत म्हणून खूप प्रयत्न करत असतो आणि कधी कधी मग आपल्याला स्वतःवर विनोद करण्याची त्यावेळी शक्ती नसते, पण आपण बाहेरचे विनोद आणि कोडी घेऊन माणसांशी बोलायचं काहीतरी एक कोपरा शोधत राहतो आणि मी तसं करायचे. पण मी वेगवेगळ्या गावाहून, म्हणजे कधी कराडहून आत्याकडनं आले, मावशीकडनं सातारहून परत घरी आले, म्हणजे आम्ही सगळे एकत्रच जायचो, पण तिकडून आले की त्यांना मी सविस्तर पत्र लिहायचे, कधी पोस्ट कार्डवर, कधी आंतरदेशीय, कधी ते लिफाफा असायचा ना तो पोस्टाचा 5 रुपयाचा तिकीट असणारा छापलेला, तर त्याच्यातनं मी आखीव तावावर पत्र लिहून व्यवस्थित पाठवायचे. मग किती आनंद झाला, किती आठवण येतेय, कुठचा पदार्थ त्यांचा खूप आवडला, आपण अमुक केलं होतं ते किती मजा आली होती तिथं, आणि मला तमुक श्लोक लिहून पाठवाल का, मला तो आठवत नाहीये, असं काहीही. आजोबा कसे आहेत आणि आजूबाजूचं माझ्या काय चाललंय, माझा अभ्यास कसा चाललाय, संपदाचं काय चाललंय, आई बाबांना शाळेत काय काय सध्या व्याप सुरू आहेत, वातावरण घराच्या आजूबाजूचं कसं आहे आणि नवीन कोण मला भेटलंय, अशा सगळ्या गोष्टी मी त्याच्यात लिहायचे, थोड्या थोड्या का असते ना. तर मला असं वाटतं की करून ठेवलंयस.
अगं काही नाही, काही नाहीये. आता आपण जेव्हा आठवतोय ना की काय प्रवास होता तो, त्यावेळी मला हे सगळं आठवतंय. मी त्याचा इतका फोकस्ड विचार सुद्धा केला नव्हता. मी आत्ताच या 1-2 वेळेला त्याचा विचार केलाय की असं असू शकेल कदाचित की आपण एका जागी बसलोय म्हणून मग आपल्याला एका जागी सगळं जग एकवटायचंय आणि त्याचं माध्यम काय तर शब्दच ना. आणि आजूबाजूचं आपण जे फील करतोय त्याची वर्णन करणं आहे. तर आता मला हे जाणवतंय की त्या सविस्तर वर्णनांमधनं आणि मला जगाशी कनेक्ट राहायचंय या भुकेतून कदाचित मी लिहायला लागली असेल का. तर लेखक होऊ आपण असं स्वप्न तर कुणी पाहत नाही. म्हणजे कोण पाहतं. आपल्या देशात मराठी भाषेत लिहिणाऱ्याला अर्थार्जनासाठी पुरेसा पैसा सुद्धा मिळत नाही. तर लेखक होऊ हे स्वप्न समांतरपणे पाहण्याचं स्वप्न आहे. आपण जगण्यासाठी उत्तम पैसा कमावू हे स्वप्न पहिलं येऊ शकतं आणि उत्तम पैसा कमावण्यासाठी लेखन हे माध्यमच नव्हे. किंवा मराठी लेखन स्थानिक भाषेत आपण लिहित असू तर त्याच्यातनं आपण काही अर्थार्जन करू शकत नाही असं माझ्या लक्षात आलंय. पण तरी या लेखनानं जी प्रतिष्ठा आणि नाव मिळालं त्याच्यातून मला वाटतं की काही मार्ग मला आता शोधता येतील. पण त्यावेळी मी पत्रलेखनातून ते शोधत असेल. मी निबंध लिहायचे तेव्हा सुद्धा शाळेत शिकवलेल्या निबंधांचा काही माझ्यावर प्रभावच नव्हता ना. त्यामुळे मी निबंध खूप सविस्तर आणि भरपूर लिहायचे. आणि मी पहिल्यांदा पेपर माझ्या हातात आला ना की मी आधी व्याकरणाचा 15 मार्काचा प्रश्न सोडवून टाकायचे, मग निबंध लिहायचे आणि मग बाकी सगळं लिहायचे. कारण मला असं वाटायचं निबंधात मला 10 पैकी 8.5 9.5 तरी पडणार. तर मला वाटतं तिथून सुरुवात झाली असेल. आणि हा जो भाग आहे म्हणजे 2000 साली ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयातनं संपवल्यावर मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या कोल्हापूरच्या संस्थेमध्ये काम करायला आले. तेव्हाही माझा पत्रव्यवहार, सगळ्या नोट्स ठेवणं, मीटिंगचे मिनिट्स लिहिणं हाच सगळा भाग होता. त्यामुळे मला वाटतं एकीकडे वर्णन आणि एकीकडे लेखनातली शिस्त, मीटिंगचे मिनिट्स लिहिणं याच्या माध्यमातून किंवा मंत्रालयाच्या फाईल्स अपडेट ठेवणं यातून किंवा विविध अपंगत्व असणारे म्हणजे ऑर्थोपेडिकली हँडिकॅप लोक भारतभरातून जेव्हा संस्थेत येतात तेव्हा त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या अडचणींच्या आणि फक्त शारीरिक नाही भावनिक अडचणींच्या सुद्धा मुळाशी जाणं हे माझं काम असल्यामुळं मला वाटतं की मला त्यातनं काहीतरी नकळत पुशअप मिळाला असावा लिखाणासाठीचा. म्हणजे स्टोरीज मिळत जातात, भेटत जातात, भिडत जातात माणसं. आणि पण त्यावेळी ते कळत नव्हतं मला बरं का. आता मला ते कळतंय. हो म्हणजे मला मगाशी तू मला प्रश्न विचारला तर माझं पण असंच आहे. म्हणजे लहानपणापासून मी पण मराठीचा पेपर लिहायचा झाला की आधी निबंध लिहित होते मराठी आणि हिंदीचा शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये लिखाणासाठी म्हणजे मी किती चांगले लिहायचे किंवा कसं लिहायचे हे मला कळायचं नाही. पण माझे शिक्षक मला नेहमी सांगायचे. म्हणजे एक ताई होत्या अनिता गाळवणकर म्हणून, त्या सांगायच्या तुला जसं वाटेल तसं लिही. फक्त आग्रह असायचा की प्रमाण मराठी शब्द व्यवस्थित उच्चारले गेले पाहिजेत आणि त्याचा इकार उकार हे सगळं त्या बारकाईने तपासायच्या. आणि म्हणून मला सांगायचं की 10वी 12वी पर्यंत मी ठरवलं होतं की मला पत्रकार व्हायचंय. कारण त्यावेळेला मी ना टीव्हीवरती बातम्या जास्त बघत होते आणि ते बघताना मला असं वाटायचं की यार हे कसं नाही, यांना सगळं माहितीये. म्हणजे यांचा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होतो या व्यवसायामध्ये. तर आपण हे शिक्षण म्हणून हेच करायचं. आणि त्यावेळेला मला हे ऑफकोर्स कोणी सांगायला नव्हतं की यातून तुला पैसा मिळेल नाही मिळेल वगैरे. पण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मला जर्नलिझम मध्ये इंटरेस्ट हळूहळू निर्माण झाला. आणि मग ज्या वेळेला मी जर्नलिझम मध्ये MA करायचं ठरवलं त्यावेळेलाही युनिव्हर्सिटीमध्ये करणारी म्हणजे अंध लोकांमध्ये करणारी मीच होते. त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं की मला तिकडे लोक म्हणजे ऍडमिशन पण देतील की नाही. मग तेव्हाचे जे HOD होते संजय रानडे म्हणून, त्यांच्याशी मी फोनवरून बोलले. त्यांना मी सांगितलं की मला दिसत नाही आणि मला हे करायचंय, तुम्हाला असं वाटतं का की मी करू शकते. कारण अपंगत्वामुळे सहज सोप्या असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे नाकारल्या जातात आणि ते पण ठामपणे नाकारल्या जातात. तर असं असताना त्यांचं मला फक्त एवढंच आलं की तू ये मला भेट, जेवढं जिथे जिथे व्हिडिओ फुटेज लागेल तिथे आपण तुझा ऑडिओ कार्यक्रम घेऊ, बाकी तू सगळं करू शकते. काय नाही करू शकत. जर तू ग्रॅज्युएशन केलं तर तू पोस्ट ग्रॅज्युएशन जर्नलिझम मध्ये नक्कीच करू शकते असं त्यांनी सांगितलं. तोपर्यंत मी लिहायचे, बाळबोध असेल कदाचित, म्हणजे तितकं मॅच्युअर नव्हतं पण लिहित होते. आणि म्हणजे कधी मला कोणता क्रिकेट सामना आवडला तर त्याच्यावर,
पण हे जे मेन ज्याला कलाटणी मिळाली असं म्हणशील ना, तर मी जेव्हा आई झाली पहिल्यांदा, ओजस जेव्हा झाला आणि त्यानंतर पहिल्या त्याच्या संगोपनात 2 वर्ष माझी पूर्ण गेली म्हणजे मला असं वाटायचं की अरे मी इतकी ऍक्टिव्ह असायची, मी इतकं बोलायचे लोकांशी, लोकांना भेटायचे, बाहेर जायचे. मग आई झाल्यानंतर मला एकदम इतकं का बांधून घातलं की म्हणजे मी या वेळेला त्याला दूध पाजलंच पाहिजे, या वेळेला मी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवं तसं राहतेय. पण माझ्यासाठी असं मला काहीच वेळ सुद्धा, 1 मिनिट सुद्धा मला एकटीला मिळत नाहीये त्याच्याशी. मग ज्या वेळेला मी त्याला सोडू शकले, म्हणजे त्याला मी ऑफिसला जाताना बेबी सिटिंगला सोडलं किंवा असं काही काही करायला लागले, जेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की मी एकटं पण आता वावरू शकते त्याच्याशिवाय, त्यावेळेला त्याला वाढवतानाचे मला जे चॅलेंजेस आले ना ते मी लिहायला लागले. आणि मग लिहिण्याच्या आधी मला असं जाणवलं की मी पण वर्किंग वुमन आहे आणि कोणी दुसरी एखादी डोळस बाई असेल, म्हणजे जिला काहीच अपंगत्व नाही, ती पण डोळस, म्हणजे ती पण वर्किंग वुमन असेल आणि तिला माझ्या एवढं बाळ असेल, तर तिला पण तीच भावनेतून ती जाईल, तीच तगमग होईल ना बाळाला सोडताना. त्याचा आणि अपंगत्वाचा काहीच संबंध नाही. मला जे वेगळे मार्ग शोधायला लागतात त्याच्यामध्ये फक्त डिफरन्सेस असेल, तर मग आपण तुझ्या माझ्या अडचणींवरती लिहिण्यापेक्षा मी ब्लाइंड असताना मला काय केल्यानंतर सोल्युशन सापडतात ते मी सोल्युशन कसं शोधते हे लिहिणं गरजेचं आहे असं वाटलं आणि मग मी लागले असं आहे. पण मग जेव्हा तू म्हणजे सदर लिहितेस, आता जसं की आपण आपले अनुभव त्याच्यातून मांडत जातो, म्हणजे सकाळमध्ये पहाट पावलं लिहिलेलं किंवा नवी उमेदवारचं व्हीलचेअरवरून गुजगोष्टी, हे मला सगळ्यात जास्त म्हणजे छोटे छोटे आनंद आपण कसे मिळवत गेलो. तर तुझं जे लेखन आहे, सदर लेखन, याबद्दल पण सांगितलं जरा, म्हणजे सदरातून लिहिताना व्यक्त होताना तुझा तो अनुभव कसा होता? ऍक्च्युली ना, म्हणजे मला सगळ्यात आधी दशरथ पारेकर नावाचे आमचे तरुण भारतचे इथे कोल्हापुरात संपादक होते, तर त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे तोपर्यंत मी वेगवेगळ्या ठिकाणी थोडे थोडे लेख लिहित होते आणि ते काही वेळा मोठे सुद्धा लेख होते जे मी लोकप्रभा, साप्ताहिक, सकाळ आणि आणखी वेगवेगळ्या ठिकाणी लिहित होते. पण सदर लिहायचं तर त्याच्यासाठी खूपच कमिटेड असायला लागतं. आणि तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, मी म्हटलं नाही मला जमणारच नाही, मी कसं काय लिहिणार हे. तर ते म्हणाले नाही सुरुवात तरी कर, आणि मी तुला विषयाचं बंधन देत नाहीये, तुझं सदर कसंही चालू दे, तू तुझ्या आजूबाजूच्या कवितेविषयी, सिनेमाविषयी, स्वतःच्या अनुभवाविषयी किंवा एखाद्या कायद्याविषयी लिहिलंस तरी आम्हाला काही अडचण नाहीये. पण साधारण 700 ते 750 शब्द दर आठवड्याला अमुक एका वारी द्यायचे, म्हणजे समजा बुधवारी द्यायचे, तर तुला सोमवारी मला लेख पाठवावा लागेल युनिकोड मधला. तर मी म्हटलं अरे बापरे, हे असं सांगतायत, पण काय माहिती काय जमणार आहे का नाही. मग मी माझ्या पहिल्या सदराचं नाव दिलं स्वच्छंद, की मला हवं ते लिहिता यावं. आणि सुरुवात तर केली, पण मग मला खूप भीती वाटायची, म्हणजे असं सदराची वेळ जवळ आली ना की गळा घोटल्यासारखा व्हायचा, की अरे बापरे काही सुचलेलंच नाही, आता काय करू. आणि मग पहिले 2-3 महिने जेव्हा मी कंपल्सरी ते व्यवस्थित वेळेत पाठवत राहिले, त्यानंतर मात्र मला असं झालं की मनाला वळण लागलं की एखादा विषय मनात चालू ठेवायचा असतो ना, याचं काही शिक्षण नसतं ना आपल्याला. आपण विषय चालू ठेवतो, पण कसा आपल्याला कोणीतरी बोललंय, आपल्याला राग आलाय किंवा आपला आनंद एखादा दीर्घकाळ चालू राहतो, एखादं गाणं आपण दीर्घकाळ गुणगुणतो, पण एखादा विषय अभ्यासाचा करून तो मनात गुणगुणत ठेवणं, याचं काही ट्रेनिंग आपण स्वतःला नीट देत नाही विषयापाशी थांबून राहण्याचं. तर त्यामुळे ती अडचण हळूहळू माझी दूर झाली आणि मग मला संपूर्ण वेळ फोकस्ड मी विषयाकडे असायचे, की काय नवीन दिसतंय त्याची नोंद करून ठेवूया का. तर थोड्याफार नोंदी, म्हणजे अजूनही मला नीट सवय लागलेली नाही, पण थोड्याफार नोंदी घ्यायची सवय लागली, की हे उत्तम आहे आणि हे नोंदवून ठेवूया आणि याचं सदर होऊ शकतं. मग एखादा आवडलेला सिनेमा असाच निसटून जाण्यापेक्षा त्यातला महत्वाचा मुद्दा घेऊन मग मी लिहायला लागले. नाटक एखादं बघून आले तर नाटक बघण्याच्या पूर्वीच सगळं जे काही आहे ते लिहिलं. आणि एकदा तर मी सहज म्हणून, म्हणजे मला इच्छा होती, मी खूप फ्रस्ट्रेट होते आणि मला ना काही केल्या बरं वाटत नव्हतं, काहीतरी त्यावेळी पाठ दुखायची, मान सारखी लचकायची, हाडं ठिसूळ झाल्यामुळे खूप त्रास व्हायचा आणि खूप मी त्रासात होते त्यावेळी.
सतत पोटात गॅसेस व्हायचे आणि त्याच्यावरचा उपाय भरपूर व्यायाम, पण कायम बैठ्या पोझिशन मध्ये असणाऱ्या माणसाला व्यायामालाही मर्यादा असतात आणि फिजिओथेरपी परवडण्यासारखी नाही. तर या सगळ्याच गोष्टींनी मी अगदी गळाटून गेले होते आणि मी माझ्या एका मित्राला म्हटलं, चल आपण स्मशानात जाऊन येऊ. बघूया की कदाचित तीव्र दुःख जिथं असतं तिथं मी माझं तीव्र निराशा घेऊन गेले तर कदाचित काहीतरी फरक पडेल. आय डोंट नो. आता स्मशानात जाण्याची, बागेत गेल्यासारखं स्मशानात जात नाही ना आपण, पण आणि जनरली बायका स्मशानात जाण्याचं प्रमाण कमी असतं. मग मी गेले ना तेव्हा तुला सांगते की मी त्या एका चितेपाशी जाऊन उभी राहिले. ती धडधडलेली होती आणि आत शरीर अवयव गळून जात असतानाचा आवाज आणि विशिष्ट वास मला आला. त्यानंतर मी तुला सांगते, एक चिता प्रेत येणार अशी वार्ता आल्यामुळे रचली जात होती आणि त्याच्या आधीचा तो हे दिसत होतं मला, ते रचतायत कसं. आणि कोल्हापुरात चिता रचण्याची खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. म्हणजे कोल्हापुरात लाकूड आणि शेणी याच्यासाठी ज्याच्या घरी मृत्यू झालाय त्याला व्यवस्था करावी लागत नाही. स्मशानात ती व्यवस्था महापालिकेनंच केलेली आहे आणि अतिशय म्हणजे देहाचे कुठचेही भाग अर्धवट राहू नयेत यासाठी अतिशय सुंदर चिता रचली जाते. हे मी तिथं पाहिलं. त्यानंतर ते बेड कसे असतात आणि एका ठिकाणी जिथं पूर्ण राख झालेली आहे देहाची, तिथं हाडाचे पांडुरके जे ठिपके दिसत होते ते मी पाहिले. त्यानंतर नदीच्या खालच्या भागात लहान मूल समजा गेलं तर त्याला पुरण्याची जागा होती, तर ती जागा मी बघितली. त्यानंतर तिथल्या वातावरणात काही काळ बसून राहिले. खरं तर ते वातावरण आमच्या इथल्या स्मशानाचं आहे ना, भरपूर झाडं बिडं लावलेलं तसं चांगलं वातावरण आहे आणि अनेकदा तिथं प्रकाश चांगला आहे, त्यामुळे आजूबाजूचे विद्यार्थी रात्री कट्ट्यावर येऊन अभ्यास करतात. इतकं तिथं निर्भय वातावरण आहे. आणि तिथं एकूण त्या ठिकाणी गेल्यावर ना आपल्या जगण्याची किंमत एकाएकी मला कळल्यासारखी झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू माझं रुटीन बदलत गेलं. तर हा अनुभव मी त्याच्यात लिहिला. मग मी एकदा यमुनाबाई वाईकरांना भेटायला गेले, तो अनुभव लिहिला की मला उठून नाचता येत नाही, तर तुमची जशी अडचण आहे की तुम्हाला नाटकात काम करायचंय, तुम्हाला अशा प्रकारच्या कलेत असायचं आहे, नाचायचं आहे, पण आपण आरशातच स्वतःचा चेहरा न पाहिल्यामुळे आपली देहबोली आपल्याला कळत नाही. आरशावर माणसाची देहबोली आणि समोरच्या माणसाच्या देहबोलीवरून सुद्धा आपली देहबोली ठरत जाते. मला ती अडचण नव्हती, पण मला मुळात शरीराबद्दलचेच न्यूनगंड होते की मी नाचताना बैठ्या अवस्थेत किंचित पोट जरासं सुटलेली कशी दिसेन आणि मला नाचताना म्हणजे काय विचित्रच वाटेल ध्यान ते, असं वाटत होतं. अशा वेळी यमुनाबाई वाईकरनी बैठकीच्या लावणीबद्दल सांगितल्यावर माझा पर्स्पेक्टिव्हच बदलला. तर मला असं वाटतं की आपल्या सदर लेखनामुळे आजूबाजूचे लहान लहान विषय पाहण्याचा आपल्याला एक भाषा मिळते त्याची, आपल्याला त्याचा स्वर गंध सापडतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक लिहिणाऱ्यानं सदर लिहिलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे एक शिस्त सुद्धा लागते विषयांना पाहण्याची. आणि त्यामुळे मी अनेकदा पुढे सदरं लिहिली आणि अजूनही मला वाटतं मी असेपर्यंत सदरं लिहिणारच आहे, कारण लेखक म्हणून शिस्त लागण्यासाठी आणि सूक्ष्म विषय पाहता येण्यासाठी ते खूप आवश्यक आहे. आणि ते अपंगत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो का? म्हणजे सदर लेखनामधून तो सतत आपण तपासत राहतो असं तुला वाटतं का? कारण आज मी जेव्हा एक सदर लिहित जाते त्यावेळेला मी आता पहिल्यांदाच लिहिते, म्हणजे पण माझ्या मूळ लिहिण्याचा जो गाभा आहे तोच अंधत्व आणि अंधांबद्दलचे असे काही कंगोरे शोधून काढणं की ज्याच्यावरती म्हणजे लोक वाचणाऱ्याला सकारात्मकता मिळेल की नाही. अंध म्हणजे असं विचार वगैरे असं नाहीये, हा मदत कुठेतरी लागू शकते, पण ती दयेची भावना त्यांच्यातली कमी व्हावी अशा पद्धतीचं एक म्हणजे सूत्र हाताळतीये. तर मग असं तुला पण वाटतं का की सकारात्मकता आपल्यात पण येते आणि समोरच्यात पण ती झिरपत जाते? नक्की वाटते, कारण लिहिताना आपण पूर्ण विचारांती लिहितो. बोलताना कधी कधी आपण गप्पा मारताना काही कमी जास्त बोलून जाऊ, लिहिताना तुम्ही गंभीर असता आणि तुम्ही प्रत्येक स्वतःचा विचार तपासून पुन्हा पुन्हा वाचून तो प्रकाशनासाठी पाठवलेला असतो. तर त्यावेळी मला असं वाटतं की लिखाणातून मुद्दे मांडताना मला मी स्वतःला सापडत गेले. किंवा तुला मी सांगते की सलमाच्या कादंबरीमध्ये खूप लैंगिक अवयवांचे असे उल्लेख होते आणि लैंगिक कृतींचे उल्लेख होते, त्याबद्दलच्या अंधश्रद्धांचे उल्लेख होते. तर हे सगळं करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं,
कारण मला म्हणजे मुळात आपलं शरीर अपंग आहे, पण आपलं मन अपंग नाही हे समाजाला मुळातच कळत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्य हा लैंगिक प्राणी असतो आणि त्या भावभावनांसहित त्याची वाढ होत असते. या समजाला किंवा या शास्त्रीय बेसला फक्त अपंगांच्या बाबतीत फाटा दिला जातो. त्यामुळे ना मला स्वतःला सुद्धा कळत नव्हतं की मला मासिक पाळी होणं चांगलं की वाईट, त्यानंतर मला कुणावर तरी प्रेम बसतंय ते चांगलं की वाईट, मला हे अधिकार तरी आहे का कुणावर प्रेम करायचा. आणि मग माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा सतत बदलत राहतो. मी अलीकडेच ऐकलं की गावामध्ये माझ्या एका मैत्रिणीला मार बसायचा कारण की ती माझ्याकडं जायची सारखी आणि तिची आई आणि आजूबाजूचे त्यांच्या वाड्यातले लोक म्हणायचे की अगं ती पांगळी आहे ना, तर अशा लोकांकडे ना जिभेला तीळ असतो आणि ते जे काही बोलतील ते खरं होतं, त्यामुळं तू त्यांच्या कशाला मारायला धडपडायला सोनालीकडे जातेस. किंवा ते लोक जे आहेत ना ते नजरेनं किंवा त्यांच्या शरीरातच असं काही असतं की ते तुम्हाला खेचून एका जागी बसवतात आणि तुम्हाला हलताच येत नाही आणि म्हणून तायडी सारखी माझ्याकडे येऊन बसते असं तिच्या आईला वाटत होतं की मी काहीतरी जादू केली आहे. तर जिथं आपल्या अस्तित्वाबद्दल अजूनही पाप आणि पुण्य यामध्ये लोक अडकलेले आहेत, तिथं आपल्या लैंगिकतेला समजून घेण्यासाठी काही वाटच नाही ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की अनुवाद करताना सुद्धा आणि स्वतंत्र लेखन करताना सुद्धा खास करून जसं तू अंधत्वाबद्दल म्हटलीस तसं मी ऑर्थोपेडिकली हँडिकॅप किंवा विशेष करून पॅराप्लेजिक लोक जे लघवी संडासवरचं ज्यांनी नैसर्गिक नियंत्रण गमावलेलं आहे, सेन्सेशन नाही किंवा अशा प्रकारचं कुठलंही मोबिलिटी बद्दलची अडचण असणाऱ्या लोकांबद्दल अधिक लिहावं हे मला कायम वाटलेलं आहे. कारण तुझ्या माझ्यासारखे लोक याबद्दल रास्त आणि वस्तुनिष्ठ माहिती देऊ शकतात. अन्य लोक जेव्हा लिहितात तेव्हा ते भारावलेल्या अवस्थेत लिहितात, त्यांना नीट चिकित्सा आपल्या आयुष्याची करता येत नाही, ते आपल्याला देवत्व बहाल करतात, ते आपल्याला अशा देव्हाऱ्यात नेऊन ठेवतात जिथं आपण फक्त आशीर्वादाची पोझिशन घेऊन बसावं आणि सतत लोकांना प्रेरणा द्यावी. त्या पलीकडं आपल्यासारखे लोक लेखक होऊ शकतात, पत्रकार होऊ शकतात, डॉक्टर होऊ शकतात, सीए होऊ शकतात किंवा भाजी विकू शकतात किंवा आणखी काही मसाज करू शकतात, तर मुलाखती घेऊ शकतात, सिनेमा थिएटर चालवू शकतात. अशा कुठच्याही गोष्टींबद्दलची मान्यता मिळण्यासाठी आपण सतत हे बारकावे बोलतच राहिलं पाहिजे आणि आपल्या बोलण्यानं फरक पडतो हे मला कळलेलं आहे. अक्षरशः तुझं सुद्धा मी सांगते तुला की तू प्रत्यक्ष माझ्याशी एकदा बोलली होतीस आणि नंतर तो अनुभव लिहिला सुद्धा होतास, एका मुलाखतीत पुन्हा बोलून दाखवला होतास की ही अडचण मी इमॅजिन नसते करू शकले जरी मी अपंग असले तरी, की आपल्या बाळाला स्तनपान करताना काय अडचणी येऊ शकतात. डोळ्यांनी पाहता येण्याची सहज सोय जी गृहीतच धरलेली असते ती गमावल्यामुळं एका नव्या आईला आपल्या एका नव्या बाळाला दूध देता येण्यासाठी जो मानसिक आणि शारीरिक झगडा करावा लागतो त्याची मला कल्पनाच नव्हती. तू हे सांगितलंस म्हणून मला कळलं, नाहीतर मी माझ्याच कोशात होते ना, माझ्या सारख्यांच्या बद्दल सांगत होते आणि या देवाणघेवाणीनं आपण प्रचंड समृद्ध होतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या वाढत्या वयातल्या म्हणजे पौगंडावस्थेतल्या वेगवेगळ्या झगड्यांपासून आपला स्वीकार केला गेला नाहीये, यातल्या कॉन्फ्लिक्ट पासून ते लैंगिक अनुभवांपर्यंत आणि तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत किंवा त्याच्याबद्दल काही आपल्याला सकारात्मक नकारात्मक वाटून या गोष्टी आपण एकमेकांशी बोलल्या पाहिजेत, लिहिल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय ही जळमट झाडली जाणार नाहीये. त्यामुळे अनुजा, तू आणि तुझ्यासारख्यांनी, मी आणि माझ्यासारख्यांनी लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. पण ताई मग आता जसं की आता याच मुद्द्याला धरून आहे म्हणून विचारते तुला, पुण्यामध्ये 2014ला जे अपंग साहित्य संमेलन झालं होतं त्याची तू अध्यक्षा होतीस, पण आता जसं की स्त्रीवादी साहित्याला किंवा बालसाहित्याला दलित साहित्य असेल किंवा आंबेडकरी साहित्य असेल, असं जे वेगवेगळे कंगोरे आहेत साहित्याचे त्या सर्वांना स्पेशल असं मांडलं गेलंय आपल्याकडे साहित्यातून. आपल्याकडे अपंग लेखक नाहीयेत असं नाही, म्हणजे जे लिहिणारे साहित्यिक अपंग कमी आहेत वगैरे असं काही नाहीये, पण त्यांच्या लिखाणातून अपंगत्वाबद्दलचे अनुभव म्हण, विचार म्हण किंवा त्यांच्या जाणीवा कधीच मांडलेल्या तेवढ्याशा दिसत नाही. म्हणजे आज तुला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर एक अपंग आणि लेखिका ह्या दोन्ही गोष्टींना लोक जोडून बघू शकतील कदाचित,
पण असं नॉर्मली जे अपंग माणसं जी लिहितात त्याच्यामधून अपंगत्वाचा उल्लेख फारसा आढळत नाही, त्यांच्या जाणीवा मांडलेल्या दिसत नाही. तर याबद्दल तुला म्हणजे काय म्हणजे का असं असेल? हा, तर मला असं वाटतं की आपल्या बाजूनं आधी बोलते की तितक्या तयारीनं अजून म्हणजे मराठी साहित्यात अशी पुष्कळ पुस्तकं येतात. मग तू जसं म्हटलंस तसं स्त्रीवादी किंवा दलित साहित्य, ग्रामीण अन्य साहित्य असं लिहिलं गेले, पण त्या सुद्धा प्रचंड प्रमाणात लिहिल्या गेलेल्या लेखकांपैकी काहीच लेखक वर आले. तसं जे दर्जेदार असतं ते कालांतरानं वर येतच असं मला वाटतं. तर मला वाटतं की अपंग व्यक्ती सुद्धा म्हणजे आधी ज्यांनी लिहिलं, खूप जणांनी आपल्या आधी लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिहून थोड्या धडका दिल्या. पण त्या कदाचित काय म्हणतात, पुंजीवर आपण आपली पुढची वाटचाल करत असू. म्हणजे त्यांनी कुणीतरी थोडं म्हणून ठेवलंय, आपल्याला ते पुरेसं माहित नाहीये. पण मी ज्या लेखकांचं काही वाचलं त्यांचं आत्मकथन स्वरूपातच होतं ग बरेचदा. म्हणजे सचिन पाटील सारखा एखादा लेखक आहे जो पॅराप्लेजिक आहे, पण तो कादंबऱ्या वगैरे ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये त्यानं आपला हात साफ केलेला आहे आणि तो सातत्यपूर्ण लिखाण करतो आहे. पण बाकी मला सातत्यपूर्ण लेखक म्हणूनच कोणी दिसलेलं नाही. आत्मकथनात सगळे संपलेले आहेत आणि असं नॉर्मल लेखकांचं सुद्धा झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आत्मकथन लिहून काम फक्त भागणार नाही. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं आणि ह्याबद्दल सुद्धा लिहिलं तरी हळूहळू लिहिता तुमच्या लेखनाचा दर्जा सुधारतो, तुमचे अनुभव सांगण्याची रीत बदलते, सेल्फ पिटी मूड जो असतो तो बदलतो. आणि जेव्हा नवं तुम्ही काही सांगता तेव्हा अक्षरशः ऐकायचंच असतं लोकांना. पण चांगलं लिहिणाऱ्यांना सुद्धा अनेकदा ऐकलं गेलेलं नाही ही स्थिती आहेच आहे. जे फिजिकली नॉर्मल आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा. त्यामुळे ते आपल्या बाबतीतही असणारच आहे. म्हणजे अपंग म्हणून आपल्याकडे विशेष लक्ष दिलं जाऊ नये या बाबतीत. आपण लेखनात कुठलीही सवलत घेत नाही हे आपण बजावून सांगतोच आहे लोकांना की अपंग असल्यामुळे आपण लेखक नाहीये. अपंगत्व ही स्थिती आहे आणि आपल्याला लेखक व्हायचं होतं म्हणूनच आपण लेखक आहोत. तर मग कदाचित अजून सिद्ध करावं लागेल आपल्याला आणि आणखी दर्जेदार वेगळी दिशा देणारा कंटेंट द्यावा लागेल, तर आपण समोर येऊ. हे तू खूप छान बोललीस. आणि आजचे जे लेखक आहेत, लिहू पाहणारी जी म्हणजे जे आपल्या अपंग मंडळी आहेत, कोणीही अंध असतील किंवा आणखी कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असलेली माणसं असतील, जर ते असं काही लिहू पाहत असतील तर आता पूर्वीपेक्षा खूप साधं सोपं असं सोशल मीडियाचं एक माध्यम आपल्याकडे आहे ज्याचा आपण खूप सकारात्मकपणे वापर करू शकतो यासाठी. पण जेव्हा तू म्हणजे आता हे आपण जे बोलतोय त्याला थोडंसं वेगळं असं की आता तुझं जे आपला ज्या अनुवादित पुस्तकासाठी तुला पुरस्कार मिळालाय, पण त्या आधी तुझं ड्रीम रनर झालंय किंवा वरदान रागाचे जे वरुण गांधींचं संदर्भातलं अनुवाद आहे तुझा, वारसा प्रेमाचा आहे, तर या अनुवादित पुस्तकांबद्दल पण थोडंसं सांग मला. हो, आता मी तुला सांगते की ऍक्च्युली हे जे पुस्तक आहे मध्यरात्री नंतरचे तास ते 2015ला प्रकाशित झालं. 5 वर्ष साहित्य अकादमी एखाद्या साहित्यकृतीचा विचार करत असते आणि पुन्हा ती त्यांच्या विचारार्थ येत असतात अशी माहिती मला कळली. आणि त्यामुळं 2020चा साहित्य अकादमी या पुस्तकाला मिळाला आणि त्याचं ते शेवटचंच वर्ष होतं त्या पुस्तकाचं, त्या स्पर्धेत राहण्याचं. तर ते पुस्तक म्हणजे ते पुस्तक आल्यानंतर त्याच्या आधी माझं स्वच्छंद आलेलं होतं. त्यानंतर मध्यरात्री नंतरचे तास झाल्यानंतर मी मेधा पाटकरांचं पुस्तक केलं ज्याच्यात 1985 नंतर नर्मदा आंदोलनाला एक नवा चेहरा मिळाला आणि तो संघर्ष जगासमोर आला मेधाताईच्या रूपानं. म्हणजे मेधाताई त्या नर्मदा आंदोलनाचा चेहरा बनली. खूप कार्य करते, बरोबर असल्यामुळे ते शक्य झालं हे ती सांगतेच. पण ती मुळात तिथपर्यंत गेली कशी याची गोष्ट सांगायची होती आणि त्यामुळे मला अरविंद पाटकरनी त्या पुस्तकाचं काम दिलं. स्नेहा अवसरीकर माझी संपादक होती त्यावेळेस. तर मला असं वाटतं की एखादा मोठा माणूस मोठा का होतो याची कारणं त्याच्या बालपणात शोधण्याचा हा प्रवास मला खूप छान वाटला.
आणि ते शोधायचं कसं हे माहित नव्हतं, कारण मेधाताईचं अलीकडचंच सगळं उपलब्ध होतं. तर मी तुला मुद्दाम त्यासाठी सांगते की मी मेधाताईचा जन्म झाल्यापासून ते 1985 पर्यंत असं प्रत्येक वर्ष लिहून काढलं आणि पुढच्या वर्षी ती किती वयाची असेल, मग त्याच्यानुसार प्रश्न काढले तिच्यासाठी की अमुक वयापर्यंतची शाळा कुठली होती तुझी, अमुक सालापर्यंत, मग तमुक साली समजा आणीबाणी झाली तर त्यावेळी तू इतक्या वयाची होतीस, तर तुमच्याकडे काय स्थिती होती त्यावेळी, मग अमुक साली असं झालं होतं तर त्यावेळी तुम्ही सगळे लोक काय करत होता. तर मग असं करत करत मी तिला प्रश्न विचारले आणि तिच्याकडनं उत्तरं मिळाली. इतकंच नव्हे, पण या पुस्तकासाठी तिची सहकारी सुनीती सूर जी आंदोलन मासिकाचं सुद्धा काम पाहते, तिची मला प्रचंड मदत झाली. तिनं मला असंख्य लोकांचे नंबर्स दिले, म्हणजे मेधाताईच्या मैत्रिणी, चळवळीतले कार्यकर्ते नवे जुने, तिच्या घरातली मंडळी, आणि या सगळ्यांचा नंबर घेऊन मी त्यांच्याशी बोलले आणि असं करत ती गोष्ट तयार झाली. म्हणजे खरं तर ते पुस्तक 100 पानांचंच आहे, पण ते करण्यासाठी कष्ट मला 1.5-2 वर्ष करावे लागले. तर तुम्ही जेव्हा ओतून आणि तुम्ही शिकत पण जाता ना, पहिल्यांदा पोळ्या करताना तुम्हाला तो आकार जमत नाही, पण नंतर सरावानं तुम्हाला तो आकार जमायला लागतो, ती पोळी नीट भाजली जायला लागते आणि नंतर ती खमंग खुसखुशीत इतकी वाटायला लागते की त्या नुसत्या वासानं सुद्धा घरातल्या लोकांना भूक लागते. तसंच पुस्तकांचं सुद्धा आहे बघ, की पहिल्यांदा करताना तुम्ही खूप पसारे करता, खूप तुम्हाला सुचत नाही, मग हळूहळू तुम्हाला त्याची शिस्त यायला लागते की एखाद्या व्यक्तीवर लिहायचं तर कसं करायचं, अनुवाद करायचा तर त्याच्यासाठी सांस्कृतिक राजकीय संदर्भ कसे शोधायचे, त्या भाषेच्या मर्यादा आणि त्या भाषेतले संस्कार कसे शोधायचे, त्या ठिकाणचे सण वार, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांच्या वेशभूषेच्या पद्धती, त्यांचं खाणं पिणं, या सगळ्याचा शोध घेता घेता तुम्हाला अनुवादासाठी शब्द सुचत असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे पुस्तक जसं झालं मेधाताईचं, त्यानंतर माझं जॉयस्टिक नावाचं पुस्तक आलं. स्वागत कडे ते अजून पेंडिंग आहे आणि तो त्याचं प्रेल मधली आवृत्ती काढणार आहे असं मला त्यांनी 2 वर्षापूर्वीच सांगितलंय. मी या कार्यक्रमात त्याला ती आठवण देते. तर ती 7 गोष्टी आहेत त्या लहान मुलांच्या, म्हणजे कुमारवयीन मुलांच्या. पण मला असं वाटत होतं की आपल्या बालपणात काही स्वप्नाळू आणि उगीच रमण्यासारखं काही नव्हतं ना, आपण थेटच गोष्टींना भिडत होतो आणि तशा या थेटच गोष्टी आहेत ज्याचं काही तात्पर्य काढायचं नाहीये आणि ज्याच्यात कुठचा उपदेश नाहीये. तर लहान मुलांना सुद्धा एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून मी समजते, त्यांची एंटिटी ती आहे. तर त्या दृष्टीनं मी त्या कथा लिहिलेल्या आहेत आणि स्पेसिफिकली सांगेन की त्याच्यात एक अंध मुलाची कथा आहे. त्या अंध मुलाशी एका डोळस मुलाला मैत्री करायची आणि ती मैत्री करण्यासाठी तो कसा धडपडतो याची ती गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की एका पॅराप्लेजिक मुलीला पॉवर चेअर मिळाल्याची गोष्ट. तर मला असं वाटतं की या गोष्टी अशा लिहिल्या गेल्या नाहीयेत ना, आणि ज्या लिहिल्या गेल्या त्या अशा अत्यंत ओव्हर रेटेड प्रेरणादायी गोष्टी आहेत आतापर्यंत आल्या त्या. म्हणून मी या 2 जरा वेगळ्या मला वाटणाऱ्या गोष्टी लिहिल्या, त्या जॉयस्टिक मध्ये आहेत. आणि तू डॉक्टर अरुण गांधींचं नाव घेतलं, त्यातलं एक पुस्तक माझं लॉकडाऊन पूर्वी आलं होतं आणि एक पुस्तक लॉकडाऊन मध्ये पूर्ण करून प्रकाशित झालेलं आहे. वरदान रागाचे हे पुस्तक, वारसा प्रेमाचं हे पुस्तक त्याच्या आधी आलं. तर डॉक्टर अरुण गांधी हे गांधीजींचा हा नातू. तर वयाच्या 8व्या वर्षी आणि वयाच्या साधारण 12-13व्या वर्षी काही कारणांनी, म्हणजे ते बिघडला होता, छोटा अरुण बिघडला होता, तो चोऱ्या करायला लागला होता, त्याला सगळ्यांचा राग यायचा आणि हे सगळं म्हणजे आपलं मूल कसं बिघडायला लागलंय तर त्याला त्याच्या आजोबांकडे ठेवूनच वठणीवर आणावं म्हणून अरुणच्या आई बाबांनी गांधीजींकडे, म्हणजे त्याच्या आजोबांकडे पोहोचवलं अरुणला. आणि मग अरुण आपल्या आजोबांना कसा बघत होता, म्हणजे आज डॉक्टर अरुण गांधी हे 80 वर्षाचे आहेत, पण त्यांनी त्यावेळच्या सगळ्या आठवणी आणि मग त्यांचं आजोबांच्या प्रेरणेनं आजच्या काळात उभं राहिलेलं काम गांधी फाउंडेशनचं, याच्यापर्यंतचा प्रवास या दोन्ही पुस्तकात लिहिलेला आहे. त्याचा अनुवाद करताना माझा खूप जास्त काय म्हणतात, माझं वर्कशॉपच झालं अहिंसेबद्दलचं, शांततेबद्दलचं. कारण मी किंवा तू सुद्धा, मला वाटतं आपण स्वभावानं अत्यंत शांत असे काही नाही आहोत. करुणा वगैरे चवीसाठी आपण कधीतरी चाकतो, पण आपल्याला ना इतके संघर्ष करायला लागतात की आपण बरेचदा तणतणलेले असतो.
हो, म्हणजे तर सदर लेखन करताना मला स्वतःला हा खूप म्हणजे तू आता म्हणालीस म्हणून की अनुभव येतो की आपण ज्या वेळेला सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या सकारात्मकतेपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो संघर्ष आहे तोच खूप तणतण केल्यासारखा वाटतो मला. हो हो हो, अक्षरशः. तर म्हणून मग ही पुस्तकं करताना मला शांतता आली एक प्रकारची. आणि म्हणून मी परवाच्या सुद्धा एका मुलाखतीत म्हटलं होतं की एका हातात बंडखोर तलमाचा हात आणि एका हातात शांततेबद्दल, सहिष्णुतेबद्दल, समोरच्या माणसाला माफ करण्याबद्दल सांगणारे गांधीजी आणि त्यांचा नातू डॉक्टर अरुण गांधी असे असल्यामुळे ना मला एक मधून कशी वाट चालावी ना याची काहीतरी बारीकशी युक्ती सापडली. अर्थात या सगळ्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करावी लागते, पण मला असं वाटतंय की समोरच्या माणसाला समजून घेण्याची सहजता येण्यासाठी मला या 2 पुस्तकांचा खूप उपयोग झाला. ऐकून असं वाटतं की काय म्हणतो आपण की तुझ्याकडून जे मी शिकत जाते किंवा तुझ्याकडून जे मी समृद्ध आता होते त्याच्यातून खरंच पुन्हा असं वाटतं की नाही आपण हे चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे एक प्रेरणा मिळते सोनाली ताई, त्यासाठी खरंच तुझे मनापासून धन्यवाद. पण याला पुढे पूरक असा एक प्रश्न मला विचारायचा की जसं की मगाशी तू स्वागत सरांचं नाव घेतलंयस तर स्पर्शज्ञान या ब्रेल वृत्तपत्र पाक्षिकाची तू उपसंपादिका म्हणून अगदी सुरुवातीच्या काळापासून संलग्न आहेस. आणि स्पर्शज्ञान हा आता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर जाणारा अंक आहे आणि कितीतरी माझ्यासारखे जे अंध वाचक आहेत त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याची तू उपसंपादिका म्हणून सुरुवातीपासून काम बघते. तर तुझा या प्रवासाबद्दल सांग, तुझा काय अनुभव, कसा अनुभव आहे? मला स्वतःच्या परिघातून बाहेर यायला स्पर्शज्ञांना खूप मदत केली खरं सांगायचं तर. हे नंतर झालं. सगळ्यात आधी बघ मी 2007 मध्ये 7 वर्ष काम करून एका NGOतून बंडखोरी करूनच बाहेर पडलेले. आणि अशा वेळी बाहेरच्या जगात माझ्यासाठी काम सापडायला उशीर होणार होता, कारण अजून मला जगात कसं राहायचं हे सुद्धा शिकायचं होतं. मी आई बाबांना माझं मला घर घ्यायला सांगितलं होतं. तो 1 BHK साधारण 650 स्क्वेअर फीटचा फ्लॅट त्यांनी त्यावेळी जुना विकत घेतला होता एका जुन्या बिल्डिंग मधला. आणि तिथं बदल करून मला म्हणजे टॉयलेटला आपलं आपलं जाता येईल, स्वयंपाक आपला आपला करता येईल, काम आपलं आपलं करता येईल, अशा सगळ्या आम्ही सोयी केल्या होत्या. पण तुला सांगते की ह्या सगळ्या म्हणजे स्वतंत्रपणानं राहणं हे खूप वेळ खाणारं होतं. बाहेरच्या समाजाला मी स्वतःचा सराव करून देणं आणि त्यांचा सराव मला होणं याच्यात सुद्धा बराच वेळ जाणार होता. त्याच्यात मला स्वतःचं काम शोधायचं होतं. मी खूप कन्फ्युज होते. मला खूप तुटल्यासारखं वाटत होतं. मला खूप रडायला येत होतं की माझं होणार तरी काय. म्हणजे मी निर्णय तर घेतलाय बाहेर पडण्याचा, पण आई बाबांना मी कळवलंय की 2 वर्ष तुम्ही मला प्लीज पैसे द्या आणि मला 2 वर्षात माझं काम सापडेल. आणि अशा वेळी स्वागतनं सांगितलं की तो भारतातलं पहिलं नोंदणीकृत मराठी भाषेतलं ब्रेल पाक्षिक काढतो आहे आणि तो लवकरच ते अनाऊन्स करतोय आणि त्याची सब एडिटर म्हणून तो मला जॉईन करून घेणार आहे. त्यावेळी मला एकीकडं आश्चर्याचा धक्का बसला आणि एकीकडं म्हणजे सुखावल्यासारखं झालं, पण भीती सुद्धा वाटली ती याची की पत्रकारितेचा मला काही अनुभव नाही. टिपिकल शिक्षण घेण्यासारखी काही बाहेर परिस्थिती नाही की मी जाऊन शिक्षण घेईन. मी आई बाबांना घर घ्यायला लावलंय. पुढे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला त्या शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा बराच खर्च आहे आणि शिक्षण घेण्यासाठी सुद्धा बराच खर्च आहे. तर हे सगळं कसं होणार. तर स्वागत आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी मला सांगितलं की आपण कुठलंही काम पूर्ण शिकू आणि मग करू असं कधीच होत नसतं. कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की आपल्याला आयुष्यभर कधी कॉन्फिडन्सच वाटणार नाही आणि आपल्याला वाटेल की अजून शिकावं मग काम करावं. तर काम शिकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग ते काम करायला घेणं हाच असतो. तर त्यामुळे तू करायला घे. अडचणी येतील तिथे आम्ही आहोत आणि तू आमची पगारी संपादक आहेस. त्यामुळं तू व्यवस्थित गुणवत्तापूर्ण काम कर, मग आम्ही तुला गुणवत्तापूर्ण मानधन देऊ असं स्वागतनं सांगितल्यामुळं माझ्या डोक्यावरचं केवढं ओझं हलकं झालं. आणि त्यानं मला पहिला रोजगार देऊन त्यानं माझ्या डोक्यावरचं आर्थिक ओझंच नाही हटवलं, तर त्यानं मला अनुभवांच्या वेगळ्या प्रांतात जाण्याची इतकी मोठी संधी दिली की मी माणूस म्हणून अत्यंत समृद्ध झाले. कारण डोळे नसताना, तुम्हाला काहीही रंग दिसत नसताना, कुठच्याही दिशा प्रत्यक्षात डोळ्यांनी ज्या सोप्या होतात दिसायला ते सगळं नसताना
माणूस इतक्या हुरूप घेऊन जगू शकतो आणि वेगळ्या तऱ्हेनं अंग प्रत्यंगाला जे डोळे फुटतात आणि त्यांना पाहता येण्याची जी सवय लागते त्याबद्दल मी अत्यंत अनभिज्ञ होते. परिमला भट आणि अशा सगळ्या मित्रमंडळींमुळे, विनायक धूत आणि असे बरेच लोक मला भेटवले स्वागतनं, ज्याच्यामुळे मला असं कळलं की मला लिहिताना सुद्धा स्पष्ट आणि सोप्या वाटणाऱ्या, डोळस लोकांना सहज जाणवणाऱ्या गोष्टींपेक्षा अत्यंत बारकाव्यात शिरायचंय आणि मला एखाद्या गोष्टीच्या रंगांपेक्षा मला त्याच्या आकाराबद्दल, त्याच्या खडबडीतपणाबद्दल, त्याच्या स्पर्शांच्या फरकाबद्दल, त्याच्या वासांबद्दल, वजनाबद्दल वेगवेगळ्या तऱ्हेनं विचार करायचा आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातल्या क्रियापदांना खूप व्यापक अर्थ स्पर्शज्ञानमुळे मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी की मी अधिक एम्पथेटिक झाले, संवेदनशील झाले आणि मुळातच मला भाषा वापरण्याचं एक सजगता आणि वजन अधिक प्रमाणात कळायला लागलं. आणि हे स्पर्शज्ञांचे माझ्यावर असणारे आणि पर्यायानं स्वागत थोरातचे माझ्यावर असणारे खूप मोठे ऋण आहेत, ज्याच्याबद्दल मी फक्त नोंदवू शकते, त्याच्याबद्दल मला काही परतावा करता येणार नाही. माझं पण म्हणजे आपलं स्पर्शज्ञांशी असंच नातं आहे. म्हणजे आज मी पत्रकार म्हणून उद्या कधीतरी होईन ती गोष्ट वेगळी होती. त्यावेळेला मी नुसतं जर्नलिझम करते हे कळल्यानंतर मला स्पर्शज्ञांच्या ऑफिसमध्ये सरांनी बोलवून घेतलं. बातमी कशी लिहायची ह्याचं मला प्रत्यक्ष शिक्षण दिलं. त्याही पेक्षा मला मराठी टायपिंग जे मी आज करते ते स्वागत सरांनी शिकवलं. तिकडे लोकांची येणारी पत्र माझ्याकडून ते टाईप करून घेतलं त्यांनी आणि एका दिवसाच्या सरावाने मी आजपर्यंत लिहू शकते. आणि म्हणजे आजपर्यंत स्पर्शज्ञांमध्ये काही ना काहीतरी लिहू शकते. दिवाळी अंकामध्ये मी लिहिलेलं आहे, मी रेग्युलर लेखिका म्हणून तिथे काम केलेलं आहे. आणि कुठल्याही म्हणजे एक पत्रकार म्हणून जे आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण एक मान्यता मिळणं असतं ना, ते मला स्पर्शज्ञांमध्ये मिळालं. त्यामुळे माझं पण असंच अतिशय जवळचं नातं आहे. आणि मला तुला आणखी विचारायचंय आणि ते निगेटिव्ह अनुभव असले तरी तुम्हाला सांगावेच अशी माझी इच्छा आहे. याचं कारण की या सगळ्याला झुगारून तू उभी आहेस. आपण कितीही लिहायला लागलो आणि पत्रकारितेत काम करायला लागलो तरी आपल्याबद्दल अविश्वास व्यक्त करणारे लोक आसपास सततच असतात. ते आपल्या कुटुंबातही असतात आणि ते बाहेर तर असतातच. तर अशा वेगवेगळ्या घरातल्या आणि बाहेरच्या म्हणजे कुटुंबीय किंवा नातेवाईक नावं सांगायची किंवा त्याच्या सर्कल सांगायची सुद्धा गरज नाही, पण प्रतिक्रिया निगेटिव्ह कशा प्रकारच्या होते हे मला प्लीज सांग. ज्या वेळेला मी पत्रकारितेचा कोर्स करणार असं मी म्हटलं होतं त्यावेळेला खरं सांगायचं तर माझे पप्पा घरातून त्यांचं असं म्हणणं होतं की हा करू शकतेस आणि जर तू ठरवलंयस तर तू नक्की करू शकते, असं त्यांचं नुसतं म्हणणं नव्हतं. तर त्यांचं असं होतं की म्हणजे मला 2 भाऊ आहेत, तर म्हणजे मुलगा किंवा मुलगी हा पण भेद त्यांच्या मनामध्ये चुकूनही कधी आला नाही. जसं मी म्हणजे बहुतेकदा असं बघते की मुलगी असली की तिला थोडंसं मागे खेचण्याचा प्रयत्न होतो किंवा काय. तर ज्या वेळेला मी पत्रकारिता करणार असं कळलं त्यावेळेला पप्पांचा पूर्ण सपोर्ट होता. त्यानंतर मी बँगलोरला 1 वर्षासाठी बाहेर जायचं होतं जॉबला. त्यावेळेला माझ्या पप्पांचं एक सुंदर वाक्य होतं. म्हणजे माझी मम्मी घाबरत होती, एक तर हिला दिसत नाहीये, हिला आपण इतक्या लांब कसं पाठवायचं, मला पोरीची काळजी वाटते वगैरे अशा टाईपचं. तर त्यावेळेला माझ्या पप्पांनी तिला एक प्रश्न विचारला होता की जर मुलगी इंजिनियर झाली असती, डॉक्टर झाली असती, MS करण्यासाठी किंवा MBA वगैरे या सर्व अशा प्रकारच्या कोर्ससाठी जर अमेरिकेला जाते म्हटलं असतं तर तू असा विचार केला असता. मम्मी म्हणाली नाही. तर मग माझे पप्पा म्हणाले की मग हे पण असंच आहे, ती कुठे का असे ना तिला बोलवतायत जॉबसाठी ही मोठी गोष्ट आहे ना, तिकडे तिला आपण कसं कम्फर्टेबल करायचं ही आपली जबाबदारी. आणि मग नंतर माझे पप्पा तिथे आले बँगलोरला. कदाचित म्हणजे मला तिकडच्या रस्त्याची मम्मी पप्पांनी ओळख करून दिली. तिकडे रोज विकायला बसणारी जी माणसं होती रस्त्यावरची त्यांच्याशी त्यांनी ओळख केली आणि सांगितलं की हिला मदत करत जा.
त्या एका दिवसावरून एका नारळ पाणीवाल्याने पूर्ण वर्षभर मला रोज रोड क्रॉस करून दिला. म्हणजे मला असं की मला पॉझिटिव्हिटी देण्यासाठी माझ्या आई वडिलांचा खूप, म्हणजे आई तशी थोडीशी काय म्हणू शकतो पारंपरिक टाईप विचाराची, भीती वाटणारी अशी, तर पप्पा वेगळे, असं एकदम ठाम माझ्या बाबतीत असलेले. पण आजूबाजूच्या लोकांचं लहानपणापासून असं होतं ना की ही म्हणजे तुझ्यावरची जबाबदारी आहे, म्हणजे तुला पुढे कसं होणार, ही कसं करशील, तू काय करशील, हिच्यामुळे तुला नाचता येत नाही, हिच्यामुळे तुला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे माझ्या मम्मीच्या स्वभावामध्ये बऱ्यापैकी सुरुवातीला असं होतं की अरे बापरे, माझ्या मुलीचं कसं, म्हणजे घाबरवून टाकलं होतं तिला. आज ज्या वेळेला मी अशी स्वतंत्र आहे त्यावेळेला ती म्हणते की तू मला विश्वास देते, मी आज म्हणजे आजही मला माझ्या मुलांची काळजी वाटू शकते, तुझी नाही, किंवा वाटली तर तुझ्या मुलांची वाटेल, तुझी वाटत नाही. तर मला एका परीने मला आनंद पण होतो, एका परीने असं वाटतं की आता मुलगी म्हणून थोडीशी बाजूला झाली आणि मैत्रीण झाल्यासारखं. पण मग आणखी बाहेरच्या लोकांची जी प्रतिक्रिया होती पत्रकार तू होण्याबद्दल, तर ती कशी होती की अच्छा बरं, मन रमवायला काहीतरी तू करतेस हे बरं आहे, असं होती की कशी होती? मला ना आपल्यापेक्षा, म्हणजे माझ्या घरातल्यांपेक्षा त्यावेळेला माझ्या घरातल्यांची मला फारशी काय म्हणजे चिंता नव्हती किंवा मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. पण मला ना, मी ज्या वेळेला पत्रकारितेचा कोर्स करायला लागले त्यावेळेला सोनाली ते सगळ्यात प्रकर्षाने गोष्ट जाणवली की मी ज्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे त्या पत्रकारांना मी फक्त स्टोरी वाटत होते, सुरुवातीपासून आतापर्यंत सुद्धा. म्हणजे जोपर्यंत मी लिहिते तोपर्यंतही लोकांना मी स्टोरी म्हणून माझ्याकडे बघतात, पण कधी संधी देण्याचा मुद्दा आला ना त्यावेळेला कोणीच पुढचं पाऊल उचललं नाही. आता मी जेव्हा लिहिते महाराष्ट्र टाइम्स मध्ये, तर तेव्हा मला इतका मला आनंद झाला होता की म्हणजे आता 10 वर्ष झाली या वर्षीच 2021 मध्ये माझ्या जर्नलिझमच्या कोर्सला. पण त्यावेळेला मला अशी म्हणजे काम कर किंवा करू शकते असा विश्वास देणारी खूप कमी, अगदी मोजकी माणसं होती. म्हणजे जसं निखिल वागळे सर होते किंवा स्वागत सर होते, आणि बस या दोनच्या व्यतिरिक्त तेव्हा कोणीच नव्हतं. ज्या वेळेला मी पत्रकारिता करते हे कळायचं त्यावेळेला माझ्या मुलाखती घ्यायला सगळ्या पेपर, मोठमोठ्या पेपरचे लोक आले. पण काम केलं कोणी? 4 महिन्याची हे पण केली होती एका वृत्तपत्रामध्ये इंटर्नशिप. पण त्यावेळेला त्या तिकडच्या संपादकांनी आपल्या सर्व कलिग्सला असं सांगून ठेवलं होतं की हिचं जोपर्यंत मन रमतंय तोपर्यंत हिला इथे काम करू द्या, हिला कोणीच जॉब किंवा इंटर्नशिप पैसे वगैरे प्रॉमिस करायचे नाहीयेत, हिला फक्त तिचं मन रमवू द्या. म्हणजे मला टेस्ट करण्याच्या आधीच जर एखाद्या माणसाचा असा अनुभव, म्हणजे काय म्हणतो दृष्टिकोन असेल तर ते आपल्यासाठी म्हणजे डायरेक्ट मी याच्यातून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होईल असं मला त्यावेळेलाच म्हणजे त्याच्यातून विश्वास उडाला होता. पण ती माझी आवड किंवा हे मुलाखत घेणं किंवा माझं लोकांशी गप्पा मारणं वगैरे हे जे होतं ती आवड मी कायम ठेवली. पण पैशांसाठी म्हणून मी दुसरं काहीतरी करायला हवं हे मला तेव्हाच कळलं होतं. ओके. आणि माझ्या बाबतीत ऍक्सेसिबिलिटीचाच इतका मोठा इश्यू आहे की मी बाहेर जाऊन नोकरी नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे आता काही प्रमाणात सोयी झाल्यात किंवा आता कोविडमुळं ऑनलाईन शिकणं ही गोष्ट सगळ्यांसाठीच समान झाली ना. आपल्यावर उपकार म्हणून ते काय ऑनलाईन नाहीये आता. बरोबर. तर त्यामुळे मला वाटतं काही प्रमाणात गोष्टी सोप्या झाल्यात. पण हातात आता इतकं कामच आहे की नवं शिक्षण घेऊन नव्या कमाईचे उद्योग करा एवढं हुरूप काही माझ्याकडे राहिलेला नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी सुद्धा लेखनातच अधिक जास्त खोलवर कशी शिरेन याच्यासाठी ते मार्ग आता धुंडाळेन आणि त्या ऑनलाईन मुळे सोपं झालेले आहेत. पण मग आता साहित्य अकादमीचा आता हा पुरस्कार तुला जो जाहीर झाला याच्या नंतर पुढे तुला आणखीन म्हणजे तुझ्यासाठी तू ठेवलेलं काही टार्गेट काय आहे? ओके. माझं टार्गेट अधिक चांगलं लिहायचंच आहे. ती कशी संधी मला येत जाईल मला माहिती नाही अजून. पण कारण एकदा कधीतरी मला एका मोठ्या नटीनं सांगितलं होतं की तिला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर अचानक तिच्याकडे कामच येईना झालेत, कारण ती इतकी अप्राप्य असेल असं अचानक इंडस्ट्रीतल्या लोकांना वाटायला लागलं. तर तिचं सारखं मला आठवतं आणि भीती सुद्धा वाटते. पण मला असं वाटतं की मी फक्त अनुवाद करणारी नाही तर मी स्वतंत्र लेखन करणारी सुद्धा आहे, मी वर्तमानपत्रात लिहिणारी सुद्धा आहे, स्पर्शज्ञांचं काम जोडीनं माझं चालू आहे. तर
मला कामांचा तुटवडा असणार नाही असं मला वाटतं. फक्त त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायची संधी मला मिळो. जसं की मी युरोपला गेले तेव्हा अवधूत नाईक नावाचा माझा मित्र आहे, त्याचे वडील अनिल नाईक यांनी मला पूर्ण माझी ट्रिप स्पॉन्सर केली आणि मला इतका चांगला अनुभव घेऊन परत येता आलं. तर असे अनुभव मला मिळो आणि त्या अनुभवांनी मग मला जगाचे कानेकोपरे आणि त्यातून आपण माणूस म्हणून जे बदलतो, जे क्षमाशील होतो किंवा आणखी काय जे आपल्या आत होतं ते अनुभवूनच कळेल. तर मला वाटतं की भरपूर प्रवास करता यावा, भरपूर जागतिक सिनेमा पाहता यावा, भरपूर नटून पॉवर चेअर घेऊन हिंडता यावं आणि पॉवर चेअरला 10 किलोमीटर पर्यंत फिरता येतं. असं काहीतरी असावं ज्याच्यामध्ये मला आणखी वेगवान आणि लांबदूर फिरता येईल आपलं. तर बस त्याच्यातनं मग लिखाण सापडतच जाईल, ते असणारच आहे. बरोबर, तुझ्याशी बोलून मला म्हणजे नेमकं काय वाटतं हे मला शब्दात मांडणं तर कठीण आहे सोनालीताई, तुला आमच्या साहित्य जागरतर्फे, साहित्य जागरच्या प्रत्येक सदस्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप सदिच्छा. तुलाही खूप शुभेच्छा, सगळ्या ऐकणाऱ्यांना शुभेच्छा. आपण एकमेकांशी अनुभव वाटत घेऊन एकमेकांचं आयुष्य जास्त सोपं करूया आणि जास्त शहाणं करूया, या पण शुभेच्छा आहेत सगळ्यांना. थँक्यू सो मच सोनालीताई. मला खरंच पुन्हा एकदा असं मनापासून तुला मी सांगेन की ज्या वेळेला तुला पुरस्कार मिळतो, म्हणजे अपंगत्वाच्या नात्यातून मिळतो किंवा आणि लेखिकेच्या नात्यातून, या दोन्हीतून जेव्हा तुला पुरस्कार मिळतो तेव्हा खरोखरच माझ्यासारख्या खूप म्हणजे सुरुवातीला अगदी तू ज्या वाटेवरती पुढे निघून गेलीस त्या वाटेला अजून लागणं पण खूप दूर आहे, तरी सुद्धा ती वाट मी चालू शकेन याचा मला आत्मविश्वास निर्माण झालाय. आणि हा मला सोहळा खूप लवकरात लवकर बघता यावा, एन्जॉय करता यावा, तुझ्या शब्दातून आमच्यापर्यंत पोचावा असं मला वाटतंय. त्यामुळे तू लवकरात लवकर पुरस्कार घेऊन ये आणि त्याबद्दल लिही तुझा तेव्हाचा अनुभव. नक्की 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 अनुजा. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझा मुझा जागरणी